तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे आपले पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जो फवारणी पंप आहे तो महाडीबीटीवरून कशा पद्धतीने घ्यायचा तो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच हा फवारणी पंप हा सोलर फवारणी पंप आहे मित्रांनो, म्हणजेच सोलरवरती चालणारा फवारणी पंप आहे. त्याला कशा पद्धतीने अर्ज करायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तर मित्रांनो, मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला महाडीबीटी महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरती लॉग इन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल. उजव्या साईडला नवीन अर्जदार नोंदणी आणि त्याच्याखाली अर्जदार नोंदणी. जर तुम्हाला नवीन अर्जदार नोंदणी कशा पद्धतीने करायची ते माहीत नसेल तर कृपया मित्रांनो कमेंट करून सांगा, आपण त्यावरती नक्कीच व्हिडिओ बनवू. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही दोन पद्धतीने तुमचा फॉर्म लॉग इन करू शकता. एक तर यूजर ID पासवर्डने आणि दुसरा आधार नंबरने. तर मित्रांनो, आपल्याकडे ऑलरेडी नवीन अर्जदार नोंदणी केलेली आहे, त्यामुळे आपल्याकडे वापरकर्ता ID आणि पासवर्ड आहे. तर मित्रांनो, आपण ते लॉग इन करून घेऊ. तर मित्रांनो, लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला मुखपृष्ठावरती क्लिक करायचं आहे. मुखपृष्ठावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होतो. तर त्या ठिकाणी तुम्हाला कृषी विभाग आणि सुचविलेले पात्र योजना अशा पद्धतीने दिसेल. तर या ठिकाणी तुम्हाला क्रियाच्या खाली अर्ज करा हे जे बटन आहे, या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचे. आपलं इंटरनेट जरा स्लो आहे, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम येत आहे. अर्ज करा या बटनावरती क्लिक करायचे. या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं बऱ्याच पद्धती दिसतील. तर तुम्हाला कशाला अप्लाय करायचं आहे ते तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. तर आपण पहिल्यांदा सोलर पंपला अप्लाय करणार आहोत. तर ते आहे कृषी यांत्रिकीकरण यामध्ये. तर या ठिकाणी उजव्या साईडला बघा बाबी निवडा बटन आहे, त्या बटनावरती क्लिक करायचे. यामध्ये तुम्ही सर्व पद्धतीने अप्लाय करू शकता, जसे की ठिबक सिंचन असेल, फवारणी पंप, ट्रॅक्टर, सर्व पद्धतींना तुम्ही अप्लाय करू शकता. तर आपण आता सोलर पंपासाठी अप्लाय करतोय. तर या ठिकाणी कृषी यांत्रिकीच्या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर पहिलाच पॉईंट आहे मुख्य घटक. तर या ठिकाणी तुम्हाला कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तपशिलामध्ये तुम्हाला मनुष्यचलित अवजारे ह्याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर बरेचसे पॉईंट ब्लँक होतील आणि या ठिकाणी तुम्हाला यंत्रसामग्री, अवजारे, उपकरणे या ठिकाणी तुम्हाला पीक संरक्षण अवजारे या ठिकाणी क्लिक करायचे. त्यानंतर तुम्हाला खाली मशीनचा प्रकार निवडायचा. या ठिकाणी मशीनचा प्रकार आहे आपल्याला बॅटरीवरचा घ्यायचा असेल तर तुम्ही मॅन्युअल स्प्रेअर नॅपसॅक हा घेऊ शकता, फूड बॅटरी ऑपरेटेड स्प्रेअर. पण आपल्याला सोलर घ्यायचा आहे, त्यासाठी आपण सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप यावरती क्लिक करायचे आणि खाली जी संमती देऊन या बटनावरती क्लिक करायचे आणि जतन करा ह्या बटनावरती क्लिक करायचे. तर या ठिकाणी बघा घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे, आपणास आणखी घटक निवडायचे आहेत. तर आपण मित्रांनो अजून एक अप्लाय करणार आहोत. तर यस बटनावरती क्लिक करायचे. कारण मित्रांनो, तुम्ही एका वेळेस 2-3 घटकांना अप्लाय करू शकतात आणि ते सगळं काही एकाच पेमेंटमध्ये होऊन जाते. त्यामुळे तुम्ही प्रत्येक वेळेस वेगळं करायची तुम्हाला गरज नाही. हा सोलर पंप तुम्हाला घेण्यासाठी तुम्हाला काही 1 रुपयासुद्धा भरावयाची गरज नाही मित्रांनो. तुम्ही हा एकदम मोफत घेऊ शकता, म्हणजेच 100% अनुदानावरती आहे. तर पुन्हा आपण मुखपृष्ठावरती क्लिक केलेलं आहे. पुन्हा या ठिकाणी अर्ज करा या बटनावरती क्लिक करू.
पुन्हा या ठिकाणी अर्ज करा या बटनावरती क्लिक करा. तर मित्रांनो, हे एकदम सोप्या पद्धतीने आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पण करू शकता किंवा जवळच्या CSC केंद्रात जाऊन सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर आता आपल्याला सिंचन साधने व सुविधा यामध्ये एक अप्लाय करायचं आहे. तर त्या ठिकाणी बाबी निवडा या बटनावरती क्लिक करायचे. क्लिक केलेलं आहे मित्रांनो आपण. बाबी निवडा सिंचन साधने व सुविधा अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला ठिबक सिंचनसाठी आपलं अप्लाय करायचं आहे. तर या ठिकाणी तुमचं तालुका गाव हे सगळं निवडून घ्या. थोडा टाईम लागतोय मित्रांनो, कारण आपलं नेटवर्क स्लो आहे त्याच्यामुळे. बरीचशी माहिती मित्रांनो ऑटोमॅटिक या ठिकाणी येत आहे. नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे असं येते मित्रांनो. तर आपण काय करू, सध्या एकाच फॉर्मला अप्लाय करू. तर पुन्हा मुखपृष्ठावरती येऊ. जास्त मोठा व्हिडिओ नको व्हायला. तर काय करा मित्रांनो, मुखपृष्ठावरती आल्याच्या नंतर पुन्हा या ठिकाणी अर्ज सादर करा या बटनावरती पुन्हा एकदा क्लिक करा. हे अप्लाय केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा जर तुम्ही यासाठी एलिजिबल झालात तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती मेसेज येतो. पुन्हा एकदा या ठिकाणी तुम्ही अर्ज करा या बटनावरती क्लिक करा. नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो, त्यामुळे जरा स्लो चालतंय. अर्ज करा बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल. या ठिकाणी पुन्हा आपल्या पसंतीच्या सर्व बाबी निवडून झाल्यानंतरच अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करावे. तर आता आपलं सर्व पद्धतीने आपण सिलेक्ट केलेलं आहे मित्रांनो. तर आता या ठिकाणी अर्ज सादर करा या बटनावरती पुन्हा एकदा क्लिक करायचे. या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला आता जे काही त्यांची फी आहे ती या ठिकाणी फी भरायची. इथं पुन्हा एकदा तुम्हाला कोणत्या तालुक्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे ते या ठिकाणी तुम्हाला दाखवतं. ते दाखवल्याच्या नंतर त्याच्या समोर बघा पहा म्हणून निळ्या कलरचं बटन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचे. आणि जर तुम्हाला अजून तुम्हाला काही अर्ज करायचा राहिला असेल तर तुम्ही मेनूवरती वर क्लिक करून तुम्ही भरू शकता. तर आपण आता पहावरती क्लिक केलेलं आहे आणि आपण पाहू शकता इथं कृषी यांत्रिकीकरण, कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य. तर त्याला प्राधान्य क्रमांक 1 नंबर द्या आणि याला अनुमती द्या. म्हणजे मला ज्या काही तुमच्या अटी शर्ती असतील त्या सर्व लागू आहेत. आणि या ठिकाणी पहा अर्ज सादर करा या ठिकाणी क्लिक करा. नेटवर्क चालत नाही मित्रांनो, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येतोय. अर्ज सादर करावरती पुन्हा एकदा आपण क्लिक केलेलं आहे. आणि पाहू शकता मित्रांनो इथं 23.60 हे आपल्याला आता पेमेंट भरावयाचे आहे. तर हे पेमेंट भरण्यासाठी खाली तुम्हाला मेक पेमेंट या बटनावरती क्लिक करायचे. मेक पेमेंट या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर
जे काही 23.60 रुपये आहे, म्हणजे तुम्ही या 23.60 मध्ये तुम्ही ट्रॅक्टरला अर्ज करू शकता, सोलरला करू शकता. म्हणजे जे प्रत्येक 4 ते 5 पॉईंटमध्ये प्रत्येक ह्याला एका अर्ज अप्लाय करू शकता. म्हणजे कृषी यांत्रिकीमध्ये स आपण सोलर केलं तर दुसऱ्यामध्ये ठिबक सिंचन करू शकता. अशा पद्धतीने प्रत्येक ह्यात अप्लाय करू शकता. नेट बँकिंगवरती क्लिक करा आणि पे GOV इंडियावरती क्लिक करायचे. पुन्हा इथे प्रोसेस फॉर पेमेंट. जे काही इथं जी माहिती असेल किंवा काही पुढील जे पेमेंट प्रोसेस आहे ती या ठिकाणी करायची आपल्याला. या ठिकाणी लास्ट पहा तुम्ही QR कोड आहे, त्या QR कोडवरती क्लिक करा. भीम UPI आणि मेक पेमेंटवरती क्लिक करा. आणि तुम्ही तुमच्या फोनपे किंवा कोणतेही गुगल पे, फोनपे कशावरून तुम्ही हे पेमेंट करू शकता. जर आपलं पेमेंट सक्सेसफुल झालं तर ॲटोमॅटिकली तुमचा फॉर्म सबमिट होईल. थोडा वेट करा. तुमचं पेमेंट सक्सेसफुल झालं की लगेच तुम्हाला तुमची रिसिप्ट या ठिकाणी होईल. तर आपलं पेमेंट झालेलं आहे मित्रांनो. हे पेमेंट झालं की तुम्हाला एक टेक्स्ट मेसेजसुद्धा येऊन जाईल आणि तुम्हाला सगळे रिसिप्टसुद्धा मिळून जाईल. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा सोलरचा अर्ज सादर करू शकता. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.